नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एमसीक्यूची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. येणाऱ्या एक्झाममध्ये या प्रॅक्टिसचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. अलीकडेच मंजूर झालेल्या प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेअंतर्गत किती क्षमतेचे फ्लोटिंग सोलर प्रकल्प उभारण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजेच या योजनेअंतर्गत 5000 मेगावॅट क्षमतेचे पाण्यावर तरंगणारे सोलर प्रकल्प उभारण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. या योजनेसाठी एकूण 5070 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे व देशातील विविध जलाशयावर हे तरंगणारे प्रकल्प उभारले जातील. ही योजना 2026-27 ते 2030-31 अशी 5 वर्षासाठी लागू केली जाणार आहे. आता हा प्रश्न पहा. मित्रांनो, ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या भारतीय बॉक्सर्सनी 10 पदक पटकावले आहेत. त्यापैकी 7 सुवर्ण व 3 कांस्य पदकाचा समावेश आहे. या प्रश्नात आपल्याला सुवर्ण पदक विजेत्या बॉक्सर्सची नावे दिली असून त्यांनी सुवर्ण पदक कोणत्या वजनी गटात पटकावलं हेच आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं नाव आहे प्रीती पवार. प्रीती पवार यांनी हे सुवर्ण पदक 54 किलो वजनी गटात पटकावलं. जॅस्मिन लेम्बोरिया यांनी हे सुवर्ण पदक 57 किलो वजनी गटात, साक्षी चौधरी यांनी 51 किलो वजनी गटात, तर अरुंधती चौधरी यांनी सुवर्ण पदक हे 70 किलो वजनी गटात पटकावलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यात जे इतर सुवर्ण पदक विजेते आहेत त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. प्रिया घंगास यांनी 60 किलो वजनी गटात, सचिन सिवाच यांनी पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं, तर अंकुश पंगाल यांनी 80 किलो वजनी गटात हे सुवर्ण पदक पटकावलं. नेक्स्ट क्वेश्चन. तेपेई ओपन 2026 बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावले? तर या तेपेई ओपन 2026 बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद हे तन्वी शर्मा यांनी पटकावलं. मित्रांनो, तेपेई ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद पटकावणाऱ्या तन्वी शर्मा या 2008 नंतरच्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत. त्यांच्या आधी 18 वर्षापूर्वी सायना नेहवाल यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं व त्यानंतर आता तन्वी शर्मा यांनी हे विजेतेपद पटकावलं आहे. 17 वर्षीय तन्वी शर्मा यांनी अंतिम सामन्यात व्हिएतनामच्या थुई लिन गुयेन यांना हरवत या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. आणि या असंच आता तन्वी शर्मा अवघ्या 17व्या वर्षी हे विजेतेपद पटकावणाऱ्या तेपेई ओपनच्या इतिहासातील सर्व प्रकारांमधील सर्वात तरुण खेळाडू ठरले आहेत. त्यांनी तेपेईच्या दिग्गज खेळाडू ताई झू यिंग यांचा सुद्धा विक्रम मोडला. हा प्रश्न महत्त्वाचा आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित विचारण्यात येईल. तर पक्क लक्षात ठेवा, तेपेई ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद या 17 वर्षीय तन्वी शर्मा यांनी पटकावलं. मित्रांनो, नुकतेच आता जन्म मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक 2026 हे लोकसभेत मंजूर झाले. तर हे विधेयक खालीलपैकी कोणत्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी सादर करण्यात आले होते हेच आपल्याला ओळखायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजेच हे विधेयक जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 मध्ये सुधारणा करण्यासाठी मांडण्यात आलं. आता हे नवीन विधेयक 31 जुलै रोजी लोकसभेत मंजूर झालं असून हे विधेयक लोकसभेत केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंजुरीसाठी मांडलं होतं. या नवीन विधेयकातील प्रमुख तरतुदी सांगायच्या झाल्या तर जन्माची किंवा मृत्यूची माहिती 1 वर्षापेक्षा जास्त पण 2 वर्षाच्या आत दिली तर त्याची नोंदणी करण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी अधिकृत केलेल्या कार्यकारी दंडाधिकाऱ्याची पूर्व परवानगी अनिवार्य असेल. आणि जर 2 वर्षापेक्षा जास्त विलंब झाला तर प्रशासकीय अधिकाऱ्यांची परवानगी चालणार नाही. अशा वेळी केवळ प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशानंतरच जन्म किंवा मृत्यूची नोंद करता येईल. हा पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. 2 वर्षापेक्षा जास्त विलंब झाला तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशानंतरच ही जन्म किंवा मृत्यूची नोंद होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नशामुक्त युवा या अभियानाचा शुभारंभ कोणी केला? तर आता हे जे नशामुक्त अभियान आहे याचा शुभारंभ आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्ट रोजी या मोहिमेचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुभारंभ केला. या मोहिमेअंतर्गत देशभरातील 28,000हून अधिक ठिकाणी एकाच वेळी 1 कोटीहून अधिक तरुणांनी व्यसनमुक्त राहण्याची शपथ घेतली. हे जे अभियान आहे
हे पुढील 100 आठवडे चालेल. यातील हे 3 पॉईंट लक्षात ठेवा. हे अभियान कधी सुरू करण्यात आलं तर 2 ऑगस्ट रोजी. कोणी सुरू केलं तर नरेंद्र मोदी. व हे किती दिवस चालणार आहे तर 100 आठवडे हे अभियान चालेल. आता हा प्रश्न पहा. अलीकडेच ओडिशामध्ये शोधण्यात आलेल्या नवीन कॅटफिश प्रजातीला काय नाव देण्यात आले? तर ओडिशामध्ये नवीन कॅटफिश प्रजाती सापडली असून या प्रजातीला खेरी हे नाव देण्यात आलं. बरं, या प्रजातीला हे खेरीच का नाव देण्यात आलं? तर मित्रांनो, खेरी ही 1970च्या दशकात सिमलीपाल परिसरात सापडलेली अनाथ वाघीण होती व ही खेरी ओडिशातील वन्यजीव संवर्धनाचे प्रतीक मानले जाते. व आता या खेरी वाघावरूनच या कॅटफिशला सुडोला गुया खेरी हे नाव देण्यात आलं. ही कॅटफिश कुठे सापडली तर ओडिशातील भूतबलंग या नदीत ही नवीन कॅटफिश सापडली आहे. पुढील प्रश्न. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या महासंचालक बनणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्यात? तर आता भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या पहिल्या महिला महासंचालक या वर्षा आगलावे बनल्या आहेत. मित्रांनो, विशेष म्हणजे वर्षा आगलावे या महाराष्ट्राच्या आहेत व आता भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या महासंचालक बनणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्यात. बरं, त्या भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या एकूण कितव्या महासंचालक आहेत? तर त्या या GSIच्या एकूण 54व्या महासंचालक आहेत. वर्षा आगलावे यांनी 31 जुलै रोजी अधिकृतपणे या GSIचा कार्यभार हाती घेतला. वर्षा आगलावे यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. त्या जीवाश्मशास्त्र व परागकणशास्त्र या विषयातील तज्ज्ञ आहेत. बरं, आता तुमच्यासाठीचा प्रश्न. या GSIचं मुख्यालय कुठे आहे हेच तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे. आता हे निधन वार्ता पहा. अलीकडेच निधन झालेले निर्मल पुरजा हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर हे जे निर्मल पुरजा आहेत हे गिर्यारोहक होते व नुकतंच आता त्यांचं काश्मीरमधील गिलगिट बाल्टिस्तान परिसरातील ब्रॉड पीक पर्वतावर हिमस्खलन झाल्यानं निधन झालं आहे. ते कोणत्या देशाचे आहेत? तर ते नेपाळ या देशाचे गिर्यारोहक होते व त्यांनी प्रोजेक्ट पॉसिबल मोहिमेद्वारे जगातील 14 8,000 मीटरपेक्षा उंच शिखरे अवघ्या 6 महिने 6 दिवसात सर करण्याचा विक्रम केला होता. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी मुस्लिम महिला हक्क दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो मुस्लिम महिला हक्क दिन आहे हा 1 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. बरं, हा दिवस 1 ऑगस्ट रोजीच का साजरा केला जातो? तर 1 ऑगस्ट 2019 रोजी संसदेत मंजूर झालेल्या तिहेरी तलाक विधेयकाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी मुस्लिम महिला हक्क दिन साजरा करण्यात येत आहे. पहिल्यांदा हा दिवस कधी साजरा करण्यात आला? तर 2020 मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता. मित्रांनो, या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता. 2026च्या पर्यावरण प्रदर्शन निर्देशांकात आपला भारत कितव्या स्थानी आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच आपला भारत यात 176व्या क्रमांकावर आहे. यात 177 देशाला रँक करण्यात आला असून भारत यात खालून दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताच्या नंतर सर्वात शेवटी यात कोणता देश आहे? तर लाओस हा देश यात 177व्या क्रमांकावर आहे. हा निर्देशांक कोणी तयार केला असं जर विचारलं तर हा द्विवार्षिक निर्देशांक येल विद्यापीठ आणि कोलंबिया विद्यापीठाने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सहकार्याने विकसित केला. भारताला यात 100 पैकी 22.46 गुण मिळाले आहेत. यात पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर एस्टोनिया हा देश यात पहिल्या क्रमांकावर आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. मित्रांनो, भारतीय सशस्त्र दलाने 2026 मध्ये एक समुद्र प्रदक्षिणा मोहीम पूर्ण केली. तर या मोहिमेसाठी वापरण्यात आलेल्या बोटीचं नाव काय हेच तुम्हाला आता कमेंटमध्ये सांगायचे. आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.